लक्ष्मी, चल आता आता थांबण्यात काही अर्थ नाहीये. चल. 40 वर्षांपूर्वीची प्रत्येक गोष्ट नजरेसमोरून झरझर झरझर वाहते. आपण लग्न करून याच उमऱ्यावर उभे होतो जेव्हा आप्पा आपल्यावर खूप चिडले. दादाने आपल्याला हकलून दिलं, तुमचा अपमान झाला. त्यानंतर आपण शपथ घेतली की आपण उमरा तेव्हाच ओलांडू जेव्हा आपलं स्वतःचं घर आपण बांधू. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा ती माऊली आहे माझी वहिनी. तिने कधी माझ्याशी बोलणं नाही हो टाकलं. कायम मला माझ्या माहेराशी जोडण्याचा प्रयत्न केला. अगदी आता महाशिवरात्रीला पण भेटली तेव्हा मला म्हणाली, लक्ष्मीताई राग रुसवे सोडून द्यावं, तुमचं घर आहे, परत या. माझी ललिता वहिनी ना, तो धागा होती ज्याने मला माझ्या माहेराशी कायम जोडून ठेवलं. आज तो धागा तुटला. आज तो धागा तुटला. इतक्या वर्षांनी आपल्याला कळलं विश्वा माझा भाचा आहे. आज त्याच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, पण दादानी साधं भेटूही दिलं नाही हो मला. आज ते पोर किती एकटं पडलं असेल. आत्या म्हणून मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवायला हवा होता ना. मी दादानी तेवढी संधी पण नाही दिली मला. काय करायचं, माझ्या भाच्याला भेटू पण नाही शकले मी. चल लक्ष्मी, चल. काका, कुणी आलं होतं का? कुणी आलं होतं का आता? नाही, कुणी नाही. बोलण्यावरून असं वाटलं की कुणीतरी जवळचं आलं होतं. आधी मन दुखवायचं, मग सहानुभूती दाखवायला यायचं. म्हणजे सई, तुला आपण भरवायचं असेल ना? हो. जाऊ दे, मी भरवतो. तू विश्वाला काय हवं नको ते बघ. बरं, तू जेवला का? नाही, खोलीचं दार बंद करूनच बसलाय. असं करून कसं चालेल? तू त्याच्याशी बोल, त्याला जरा समजाव ना. जा प्लीज. बघते. ललिता, आपणकडे खूप दुर्लक्ष झालं ना आमचं. तुम्ही होता तेव्हा तुम्ही खूप काळजी घ्यायचा. आता तुम्हीच नाही म्हटल्यावर. पण एक गोष्ट आता खात्रीने तुम्हाला सांगतो, इथून पुढे मी आपणची खूप काळजी घेईन. अगदी तुम्ही घ्यायचा ना तशी घेईन. विश्वा, विश्वा दार उघड प्लीज. हे बघ, मला कळतंय की तुला आता बरं वाटत नाहीये, पण जेवून घे प्लीज. विश्वा, काकांचा तरी विचार करणार आहे. विश्वा, असं स्वतःला कोंडून घेऊ नकोस प्लीज. विश्वा, दार उघड ना प्लीज.
विश्वा, आमच्याशी बोल. विश्वा, असं स्वतःला कोंडून घेऊन काय होणार आहे? प्लीज उघड ना दार एकदा तरी, बाहेर ये. कसं समजाव मी विश्वा तुला? नाही, मी तिला दूर जाऊ देणार नाही. ती माझी मुलगी आहे, माझा जीव आहे. भावनाने तिचं खूप काही केलं, पण म्हणून तिचा ताबा मी कोणालाही घेऊ देणार नाही. तिच्यावर फक्त माझा हक्क आहे. मी आता काही झालं तरी आनंदीला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही. हे असंच चालू राहिल्यावर मला नाही सहन होणार. आता फक्त निर्णय घ्यायचा नाही, तो लगेच एक्झिक्यूट करण्याची वेळ आली आहे. कशा आहात तुम्ही? गेले 2-4 दिवस इथे बसून तुमच्याशी बोलताच आलं नाही. तुम्हाला कळलं ना, आपली जानू सापडली. ती जिवंत आहे, आता हॉस्पिटलमध्ये आहे. मला तर काही सुधरतच नाहीये. आरती होती ना इथे तुमच्या बरोबर, तिने तुमच्याबद्दलही सांगितलं मला. तुम्ही तिला प्रतिसाद दिला, थोडी हालचाल केलीत. देव पण कसा असतो ना, दुःख द्यायचं तर अगदी आभाळभर देतो, आणि मग आनंद द्यायचा असेल तर तोही तेवढाच. बरं, आज तुमचं स्पंजिंग मी करणार आहे.